नाही आहेत. तर त्रिमूर्ती आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगलं वर्क डीबीएन डीप बिलीफ नेटवर्क भरपूर आणि भरपूर आपण बघितलं तर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं त्यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केल्या जात आहेत आणि क्वालिटी आणि क्लिअरिटी नक्कीच आपण पाहिलं तर खासियत आहे या डीबीएन लाईव्हची. त्याचे क्रॉप रायटर आपण पाहिले तर मग प्रवीणजी पाटील, धनंजय मांगेला डीबीएन आपण पाहिलं तर एक अप्रतिम यूट्यूब चॅनल जो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हरेज केल्या जात आहेत. परंतु थेट प्रक्षेपण आपण पाहिलं या स्पर्धेंचं VTACA या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर मात्र नक्कीच केलं जात आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये व्हेरी फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या दिवसामध्ये जय भवानी वंगणपाडा टीमने नाणेफेकी जिंकून निवडलेली आहे ती म्हणजेच गोलंदाजी. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले 2 बॅटर आपण पाहूया. 2 बॅटरचा उल्लेख करू तर 2 बॅटर्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. दीपक अँड मंगेश बॉलिंग ट्रॅकवर परशुराम. पहिला चेंडू लेगवर हाताळला गेला होता. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. शॉर्ट लेगला आपण पाहिलं तर चेंडू कन्वर्ट केला. पहिल्या चेंडूवर 1 धाव. सुरुवात श्री गणेश झालाय. शून्यातून सुरुवात झालेली एका आकड्याने. अगदी आपण पाहिलं तर मग दीपक पिलाना या बॅटरची 1ने सुरुवात. मात्र ही सुरुवात आता किती धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल श्री गणेश चिंचपाडा या संघाला. पहिली मॅच आपण पाहिली तर मग जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल. सरळ बॅटने शॉट चांगला आहे. खेळाडू आहे डीपमध्ये. 1 धाव. बघा इथे पहिल्या ओव्हरमध्ये जो विचार असतो ना एक बॅटिंग करणाऱ्या टीमचा की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं. जेव्हा फर्स्ट बॅटिंग असते ना तर एक त्यांच्या मनामध्ये एक विचार असतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जितकी संधी मिळेल ना तितक्या जास्त धावा आपण पूर्ण करूया. परंतु या प्रयत्नामध्ये असताना फलंदाज एखाद्या वेळेला जोखीम सुद्धा पत्कारतात आणि त्यावेळेला विकेट सुद्धा गमावत असतात. परंतु इथे सध्या 2 बॉलमध्ये तसं काही दिसलं नाहीये. आता मिस केलाय. अगदी आपण पाहिलं तर डोळे बंद केले होते. बघा जेव्हा ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं ना की डोळे बंद करून मात्र आपण बघितलं की नजर नव्हती व्यवस्थित चेंडूवर आणि शॉट खेळायचा होता. मग या वेळेला जर तुम्ही अशा प्रकारचं क्रिकेट खेळणार तर मग तुम्ही तिथे यशस्वी होणार आणि ते चित्र पाहायला मिळालं. डॉट बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. फिल्डर आहे तिथे. सिंगल मात्र मिळेल. पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेल्या 3 धावा. गोलंदाजी चांगली होती परशुरामच्या माध्यमातून. कुठे ना कुठे आपण पाहिलं तर थोडासा संयमाचा मात्र क्रिकेट खेळला जात आहे श्री गणेश चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. संयम नक्कीच ठेवला पाहिजे. परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहिलं इथे वाटचाल केली जाते. पहिल्या 4 मध्ये आलेल्या फक्त 3 म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिनिमम 10 तरी धावा जोडण्याचा प्रयत्न असतो. परंतु इथे 3 आल्यात. उर्वरित 2 मध्ये किती येतील हे देखील पाहायला मिळेल. डीपमध्ये प्रोटेक्शन, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर. क्लीन बॉल या वेळेला पाहिला आपण पूर्णपणे लाईन मिस केली. ती फॉला उद्ध्वस्त केला जात आहे. फलंदाज होतोय बाद. या वेळेला मंगेशला पडतावं लागेल डगाटच्या दिशेने. पूर्णपणे आपण पाहिलं तर समोर चेंडू होता. ओव्हर पिच होता. ॲक्शन रिप्ले पाहिला आपण तर खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणत्याही प्रकारे फुटवर्कचा वापर केला नव्हता. बॅट आणि बॉलमध्ये भरपूर मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळाला. लाईन मिस केली. नतीजा भोगावा लागला. क्लीन बॉल झाला. आणि या प्रकारची आपण पाहिली आहे तर फलंदाजी आहे ना अगदी कुठेतरी मग एखाद्या खेळाडूला यशस्वी करू शकत नाहीये. जर एखाद्या गोलंदाजावर अटॅक करायचं असेल ना तुम्हाला तर त्या गोलंदाजी लाईन ओळखा, फुटवर्कचा वापर करा आणि चांगलं शॉट सिलेक्शन. सफलता नक्की मिळेल तुम्हाला. अक्षय माळी न्यू बॅटर. हो तेच तर ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. सुरेख चेंडू, सुरेख षटक पाहायला मिळालं. एक विकेट टेकर इकॉनॉमिकल षटक परशुरामचं पाहायला मिळालं.
मॅन्डेटरी पावलेच्या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त आपण पाहिलं एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. 4 षटकाचा मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 म्हणजेच कुठेतरी ही सुरुवात थोडीशी खराब आपण म्हणू शकतोय श्री गणेश चिंचपाडा टीमसाठी. आणि गावदेवी शिलोत्तर टीमने या पुरस्कृत केलेल्या स्पर्धेचा आपण पाहिलं तिसरा दिवस आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर टीम पाहिली आपण तर अगदी चांगला आपण पाहू शकतोय तर आयोजन केलंय, चांगलं नियोजन केलंय. परशुरामचा उल्लेख करायचा झाला तर एक ती फायते इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर हा हे षटक राहिला. परशुरामाचा उल्लेख करायचा झाला तर सह्याद्री चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब देखील त्याने पटकावला होता आणि ती खासियत आहे त्याच्याकडे विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेट मात्र त्याने मिळवून दिले. आता दुसऱ्या षटकामध्ये येतील मिस्टर रोहित वाघ. रोहित या खेळाडूचा जर विचार करायचा झाला तर रोहित नावाची दहशत मात्र आपण पाहिली तर सध्या तरी प्रत्येक संघाला झालंय का तर रोहित शर्मा नावाचा नक्कीच जो खेळाडू आपण पाहिला भारतीय संघासाठी आपण पाहिला तर ज्या प्रकारचं ओपन करून देतोय आणि विस्फोटक खेळ जी खेळी आपण पाहिली खास करून वीरेंद्र सहवाग सारखा खेळाडू आपण पाहिले तशी मात्र दहशत आता रोहित शर्माने माजवायला घेतली आहे. परंतु हा रोहित वाघ आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका बॅक टू द बॉलर कमी पडलेत. लॉंग अनला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. धावा मात्र 2. थोडंसं आपण पाहिलं तर मग मिसफिल्ड झालं होतं. 2 कन्वर्ट केल्या. बघा चौकार आत्तापर्यंत एकही आलेला नाहीये. 7 चेंडूचा खेळ झालाय. ज्याप्रमाणे आपण बघितलं की 24 चेंडू म्हणजेच आपण पाहिलं 4 षटकाचा मात्र हा मॅच आहे. मग प्रत्येक टीम आपण पाहतोय की मग जशी संधी मिळेल त्या संधीचं आपण मोठं सोनं करूया. परंतु सोनं सध्या तरी होताना पाहायला मिळत नाहीये. फुलटॉस होता या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतला. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहेत तिथे चेंडूला अडवलं गेलंय. पंच इथे इन्व्हॉल्व आहेत तर त्याने इशारा दिला या सिटीचा नो बॉल. भरपूर आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर महत्वाचं होता. कमरेच्या वर होता, बीमर होता आणि नो बॉलचा इशारा मात्र आपण पाहिलं इथे दिला जातोय. संधी आहे दीपककडे आणि या संधीचं सोनं करेल का. फ्री हिटचा चेंडू उघड्या डोळे पहा नेट आणि हवा चेंडू मिळेल फ्री हिट. फ्री हिटचा होता व्यवस्थित मात्र रनआउटची संधी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं रोहितच्या माध्यमातून परंतु रनआउटची संधी आली होती कारण की फ्री हिटचा चेंडू रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल तुम्हाला आणि तोच प्रयत्न केला होता. चांगला चेंडू हाताळला गेला. चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळते. जरी आपण पाहू शकतो की नो हाताळला गेलाय परंतु नियंत्रण ठेवले गेले चिंचपाडा टीमवर. चिंचपाडा टीमला नक्कीच अनोखं काहीतरी करावं लागेल. या मॅचमध्ये जास्त धाव उभा करायची असते तर चांगलं क्रिकेट दर्शवावं लागेल, चांगली खेळी करावं लागेल, पाहावं लागेल. आता पुढचा चेंडू रोहित यांचा सज्ज असतील खेळण्यासाठी अक्षय माळी. बॅटची कडा आहे. या सिरीज आपण पाहिलं तर विकेट डाऊन होईल. अगदी मोठी एज होती, वरची एज होती, टॉप एज होती आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग विकेट किपरचा मिळतोय सहारा. अगदी आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 2 डाऊन होते. श्री गणेश चिंचपाडा टीम थोडीशी अडचणीचा सामना करते. फलकावर आपण पाहिलं तर फक्त 9 धावा आपण पाहतोय आणि दुसरा गडी गमावलेला आहे. रोहितचं षटक देखील आपण पाहिलं तर अतिशय चांगलं राहिले आतापर्यंत. एक नो हाताळला गेला पण त्यानंतर त्याने एक कमाल केली. विकेट मिळवलेत. नंबर 4 अनिल बरफ आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिलला देखील काहीतरी चांगलं करावं लागेल, चांगलं क्रिकेट दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की उर्वरित जे बॅटर्स आहेत ना थोडे कमी पडलेत. दीपक आहेत परंतु मंगेश आणि अक्षय कमी पडले. बॅटची कडा पुन्हा एकदा होती. थर्डमॅनला खेळाडू आहेत परंतु कमी पडले. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाहता पाहता निघून गेलाय सीमारेखा पार आणि आलाय या मॅच मध्ये पहिला चौकार मिस्टर अनिल बरफच्या बॅट मधून. 4 धावा. चौकार आलाय. अगदी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण फटका.
इनसाइड आउट केलाय, फिल्डर लांब राहिलेत परंतु पोहोचलेत. अतिशय चांगला झेल पाहायला मिळाला. मिस्टर वरुण होते तिथे. स्टायलिश कॅप डोक्यावर, परंतु काय स्टायलिश कॅच देखील त्याने पकडला गेलाय. अगदी दूरचं अंतर गाठायचं होतं आणि झेल मात्र पकडला गेलाय. रोहितने दुसरी सफलता मिळवली आहे. अनिलने चौकार लगावला होता नशिबाच्या सहाय्याने, परंतु त्याला देखील केलंय बाद. विकेट क्रमांक 3 डाऊन झालाय. धावसंख्या फलकावर 13. पाचव्या क्रमांकावर आता कृष्णा येता येता अगदी आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू फेकून झाले आहेत आणि 13 धावा. 2 जवळ या षटकामध्ये विकेट डाऊन केलेत. अगदी आपण पाहिलं तर एक सक्सेस फुल षटक आपण पाहिले रोहित वाघ याचं. आई भवाडी जय भवाडी वंगणपाडा टीम आपण पाहिली आहे तर एक चांगली गोलंदाजीचं उदाहरण पेश करत असताना शेवटचा चेंडू असेल कृष्णासाठी. नागपूरला पंच केलाय. पॉइंटला अजय आहेत. चेंडूला फील्ड करतायत. सिंगल कृष्णाला मिळेल. टीमची टोटल मात्र 14च्या घरामध्ये 2 षटकाचा खेळ समाप्त. 3 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा ह्या आपल्याला पाहायला मिळतात. सरासरी ही 7ची पहिल्या 2 षटकामध्ये आली. 24 चेंडू म्हणजे अर्थातच काय 12 चेंडूचा खेळ झाला. आता 12 चेंडूचा खेळ राहिलाय. अगदी श्री गणेश चिंचपाडा टीम आपण पाहिली आहे. श्री साई गणेश आपण पाहिली तर चिंचपाडा टीम आपण पाहिली तर इथून किती धावा जमा करेल. इथे आपण पाहिलं तर मग जवळ 12 मध्ये मित्रमंडळी 20 धावा जर जोडल्या तर चांगला एक टार्गेट बनवू शकतोय. प्रल्हाद गिरदोले येतील बॉलिंग ट्रॅकवर. कर्णधार आहेत या टीमचे प्रल्हाद आणि समजदारी त्याने दर्शवली आहे, कारण की त्यांचा स्पेल मात्र आता स्वतः घेऊन आलेत. आणखी पहिल्या 2 स्पेलमध्ये चांगलं नियंत्रण ठेवलंय. खोलमध्ये हाताळला जातोय चेंडू. वरून तिथे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत्यात. 15 धावा फलकावर. प्रल्हादचं षटक हे 3रं आहे आणि या 3ऱ्या षटकामधून आता खेळण्याचा अंदाज बदलला जाईल का? श्री साई गणेश चिंचपाडा टीम. उर्वरित दी सुरुवात आपण पाहिली थोडीशी चांगली नाही झाली आहे, परंतु त्या चांगली नाही झाली आहे परंतु त्या सुरुवातीला मात्र आपण बघतो शेवट चांगला करू शकतोय. तर शेवट चांगला करण्यामध्ये यश मिळतं इथे. तर एक चांगला कमबॅक होऊ शकते श्री साई गणेश चिंचपाडा टीमचं. लेगवर हाताळण्याचा प्रयत्न होता. डाऊन दी लेग आहे हा चेंडू. पंच म्हणतायत वाईट आहे. एक्स्ट्रा रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल 16. षटक क्रमांक 3. चेंडू फेकून झाला 1. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आणि दीपक डावखुर हाताचा खेळाडू. हुकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्र आहे खाली. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. आणि पाहतोय आपण सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषकातील ठोकलेला हा दमदार फटका. हालाय चौकार 4. थोडा लेगवर हाताळला गेला. बघा डावखुरा हाताच्या खेळाडूसाठी जर तुम्ही लेगवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करणार तर डावखुरा हाताचा खेळाडू व्हेरी डेंजरस आहे, कारण की उजवा हाताचा खेळाडू तितका घातक नसतो तितकाच टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण डावखुरा हाताच्या खेळाडूंना पाहिले. कालच्या दिवसामध्ये अतुल ठाकरे डावखुरा हाताचा खेळाडू काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला. अगदी शेवटच्या मॅचमध्ये मॅग्निफिसंट 50 त्याने पूर्ण केली आहे. अगदी वेगवान अर्धशतक देखील कालच्या दिवसामध्ये दर्शवला होता. दीपकसाठी हा चेंडू खराब फेकला जातोय. दुष्काळात 13वा महिना म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी आपण पाहिला तर वाईट प्लस मिळेल 22च्या स्वरूपात हा चौकार. एकूण 5 धावा मिळालेत म्हणजे पंजा कसला इथे 5 धावा मिळाल्यात आणि फायदा आता मात्र होता असताना पाहायला मिळतोय श्री गणेश चिंचपाडा टीमचा, श्री साई गणेश चिंचपाडा टीमचा. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल 25च्या घरामध्ये पोहोचले गेले. वाईटचा ज्या प्रकारे आपण पाहिला हा चेंडू हाताळला गेला, फायदाच फायदा झाला श्री साई गणेश चिंचपाडा टीमचा.
पुढे एकदा आपण पाहिली लाईन खराब आहे प्रल्हादची. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 14 आल्या, परंतु या षटकामध्ये बोनस गुण मिळत आहेत, बोनस पॉइंट मिळत आहेत आणि ते तर हवेच आहेत श्री साई गणेश चिंचपाडा टीमला. आणि हे बोनसचे पॉइंट मिळतील ना तितका फायदा होईल, स्कोरबोर्ड वाढेल. टायमिंग होता, बॅटची कडा होती, लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय, असं वाटलं होतं की थांबेल की काय, परंतु नाही थांबलाय. नशीब साथ देत नाहीये. आता मात्र प्रल्हाद चौकार मिळेल या वेळेला. फलंदाज दीपकला संघाचा होतोय फायदा. टीमची टोटल आपण पाहिली 30 या आकड्यावर पोहोचली आहे. बघा 16 धावा ऑलरेडी आल्यात या षटकामध्ये. ज्याप्रमाणे गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे, थोडीशी खराब गोलंदाजी म्हणू शकतोय, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आहे, त्यामध्ये एक वाईटच्या स्वरूपात आला होता चौकार, त्यानंतर फलंदाजच्या बॅटमधून आलेली 2 चौकार. 16 धावा चेंडूची फेकी झाली. एकूण आपण पाहिली तर 3 मध्ये 16 आले, चांगल्या धावा आल्यात आता श्री साई गणेश चिंचपाडा टीमसाठी. चांगला फटका आहे यावेळेला, मिड विकेटला पण शो आहे तिथे, परंतु एका टप्प्याने ओव्हर दी रोप सरळ निघून गेला. आक्रमक शॉट पाहायला मिळतोय, दमदार शॉट्स पाहायला मिळाला, चौकार. दीपकनं आता आपल्या संघाचा जो विजय दीपक आहे तो ज्वलंत केलाय. आणि मित्र म्हणेन की आपल्या संघासाठी एक जबरदस्त पारी मात्र खेळत असताना पाहायला मिळते. गेम चेंजिंग पारी ज्याला म्हणतात ती पारी आपल्याला पाहायला मिळाली. परशु होती डेफिनेटली तिथे, परंतु जे टप्प्यावर गेले, कदाचित चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु पोहोचले नाही आहेत आणि चेंडूने अतिरिक्त बाउन्स घेतला. या मैदानावर तुम्ही वाट पाहू शकत नाही, कारण की या मैदानावर तुम्ही वाट जर चेंडूची पाहिली तर वाट लागू शकते. हे आपण या 3 दिवसामध्ये पाहिलंय. अगदी आपण पाहिलं तर चेंडू गुल झालाय. 2 जवळ चौकार आणि इथे काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळते. चौकाराची हॅट्रिक्स देखील आपण पाहिले तर मिस्टर दीपकची होताना पाहायला मिळते. डेफिनेटली आपण पाहिलं तर बघा चौकाराची हॅट्रिक्स आपण पाहिली आहे तर मिस्टर दीपक पिलाना या खेळाडूची होताना पाहायला मिळते. उडवला या वेळेला, अतिशय जबरदस्त फटका, आक्रमक शॉट, जणू काही 440 वॉट विजेचा हा मोठा झटका दीपकने दिलाय प्रल्हादला. चेंडू सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. काय अफळातून खेळ. पाहता पाहता टीमची टोटल पोहोचली आहे 40च्या घरामध्ये. एकूण फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 5. या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. तब्बल आपण जर डोळ्याच्या समोर पाहिलं ना तर 26. अगदी जी खेळी आपण पाहिली आहे ना मिस्टर दीपकने केले. आणि श्री साई गणेश चिंचपाडा टीम जी पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी अडचणीमध्ये सापडली होती, त्या अडचणीतून आपण पाहिलं तर पुढे काढण्याचं कार्य केलंय. 26 धावा 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. अगदी वाईट देखील आपण पाहिला. चौकार आतापर्यंत आपण पाहिले होते, पण आता आलेला हा एक उत्तुंग फटका षटकार प्रल्हाद कर्णधार या टीमचे. आणि आता मात्र त्यांच्याच गोलंदाजीला टार्गेट करत असताना काय लाजवाब विध्वंसक खेळी मिस्टर दीपक पिलाना या खेळाडूंनी केले. श्री साई गणेश चिंचपाडा टीम आता पूर्णपणे फ्रंट फुटवर आली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पहा आलेख किती होता तर 14 वर होता, परंतु या षटकामध्ये डायरेक्ट आपण पाहिलं तर 26च्या धावेने मात्र आलेख मात्र वर चढलाय. आणि नक्कीच आपण पाहिलं त्याला मॅच बॉल आलेला आहे बघा, जो षटकारासाठी मात्र पाठवला होता. दीपकची एक पारी जबरदस्त आपण पाहतोय.
10 मध्ये 25 वर खेळते कृष्णा. आपण पाहिला तर 2 मध्ये 2 7 त्याला देते. पार्टनरशिप मोठी झाली आहे. आता प्रल्हाद या शेवटच्या षटकामध्ये शेवट चांगला करेल का, म्हणजे या शेवटच्या चेंडूवर शेवट चांगला करेल का. हवेत खेळलाय, फटका पाहावा लागेल. झेल पकडलाय परंतु पाय बाउंड्रीच्या बाहेर आहे. परंतु इथे मिळेल हा देखील षटकार. अगदी आपण पाहिलं तर दिप्तेश होते तिथे, त्यांच्या माध्यमातून कॅचचा रूल चांगला होता, परंतु आपण पाहिलं की पाय बाउंड्रीला टच केला आणि सलगचा दुसरा षटकार मिळेल दीपकला. टीमची टोटल पाहता पाहता 46च्या घरामध्ये 46. बघा 32 धावांचं षटक आलं. अगदी प्रल्हाद या गोलंदाजाचा कालच्या दिवसामध्ये 35 धावांचं षटक आपण पाहिलं होतं. आज 32 धावांचं षटक. आणि क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर अनेक घडामोडी घडत असताना या मॅच मध्ये एक ची जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर दीपकची. अगदी 11 मध्ये 31 वर पोहोचला. पाहता पाहता जी सुरुवात त्याने थोडीशी धीमी गेली आहे, परंतु अगदी वेळेवर त्याने आपल्या खेळण्याचा अंदाज बदलला गेलाय. जसं म्हटलं जातं ना, खेळ क्रिकेटचा असो की आयुष्याचा, जिंकतात ते जे योग्य क्षणाला मात्र गिअर बदलतात. आपण जयभवानी वंगणपाडा टीमला पाहिलं, सह्याद्री चषकामध्ये परफॉर्मन्स अगदी दमदार मात्र त्याने दर्शवला होता. पण या मॅच मध्ये प्रल्हादच्या ज्या षटकाने मात्र आपण पाहिलंय की कुठेतरी श्री साई गणेश चिंचपाडा टीमला फ्रंट फुटवर आणले. शेवटच्या षटक मिलिंद. स्ट्राईक एंडकडे कृष्णा आहेत. कृष्णाला तर नक्कीच हा विचार करावा लागेल की दीपक सारखा खेळाडू जर चांगल्या फॉर्म मध्ये येतात त्याला स्ट्राईक कशी मिळेल, त्या गोष्टीकडे जर मी तर म्हणेन फोकस केला तर कदाचित फायदा होऊ शकतोय. परंतु दीपक पुढे आलेत, कृष्णा पुढे आलेत. आपसमध्ये 2 शब्दामध्ये चर्चा झाली, चर्चेचा विषय बनला आणि पुन्हा एकदा मात्र आपल्या जागेवर. आता कृष्णा त्यांनी आपण पाहिलं तर सिंगल सिंगल 2 धावा 3 मध्ये 2 केल्यात. दीपक ते 11 मध्ये 31 वर खेळतात. काय गेम प्लॅनिंग आखली जाईल. कट केला जातोय. पॉइंटला आपण पाहिलं तर एकदा मात्र मिळेल. अजय आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाव तिसऱ्या धावेसाठी पडतील का पाहावं लागेल. थोडासा नक्कीच आपण पाहिलं तर अपुरा थ्रो होता, परंतु 2 धावा मिळाल्यात. अगदी आपण पाहिलं तर मग धाव फलक 48च्या घरामध्ये पोहोचले. 48 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. आफ्टर 3 विकेट लॉस, 3 गड्याच्या मोबदल्यात. सोडून दिलाय हा चेंडू, पाहावा लागेल. पंच इन्व्हॉल्व आहेत म्हणतायत. हा वाईड आहे. वाईडने मात्र धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. अगदी 49च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. 49 रन बन चुके हैं अभी भी. ये आखिरी ओवर चलता हुआ. सीधे बल्ले के साथ खेला हुआ शॉट देखो, लॉन्ग ऑफ की दिशा में जा रहा है, खिलाड़ी है वहां पे तैनात. गेंद को रोक दिया है. 2 रन का मौका, 2 रन जोड़ लिए. अब तीसरे का मौका ढूंढ रहे, क्या होंगे पूरे 3 रन. जी हाँ, बेहतरीन दौड़ विकेटों के बीच लगाई और देखते ही देखते 3 रन चुरा लिए और 3 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ. टीम का टोटल जा पहुंचा है 52 रन्स पर. क्या बेहतरीन क्रिकेट अब खेला जा रहा है श्री साई गणेश चिंचपाड़ा टीम की ओर से. एक तरफ जय भवानी वंगनपाड़ा, दूसरी तरफ साई गणेश चिंचपाड़ा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊडा फील केली आहे, अफुल केली आहे, परंतु पंच मात्र आपण पाहिले तर स्थिर आहेत. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय इथे. पाहावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर एक धाव मिळणार आहे. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ 53.
विकेट मिसिंग पाहायला मिळाला आपल्याला, परंतु या वेळेला आलेला डॉट या षटकामध्ये थोडंसं कमबॅक साधलंय अगदी मिलिंद या गोलंदाजाने. एकूण फेकून झालेली चेंडू 4. डेफिनेटली 5 चेंडू असतील. पहिला डॉट चेंडू आला होता. आडवी बॅट मात्र यावेळेला स्टेअर केला जातो चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहिला तर दुसरा धावेचा प्रयत्न पूर्ण झाला आहे. 2 धावेने टीमच्या टोटलमध्ये झाले आहे वाढ. धावफलक आपण पाहिले तर अगदी डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी 55 धावा आणि 56 जिंकण्यासाठी. टॉस शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार पलसाचा पाडा अँड त्याच्यासोबत ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा. चला शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार टीम आणि ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीम टॉससाठी या. विनंती करतोय टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना. आजच्या दिवसामध्ये चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या चांगल्या लढतीमध्ये आज कोणाचं वर्चस्व देखील राहील या स्पर्धेमध्ये. शनिवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज उल्लेख करायचा झाला तर शनिवारचा दिवस म्हणजेच हनुमंताचा दिवस. बजरंगबली की जय त्याचा उल्लेख देखील केला जातोय. परंतु आज या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये कोणाचा बोलबाला राहील. पहिल्या दिवसामध्ये बोलबाला राहिला एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमचा. दुसरा दिवस कालचा सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल ज्याने या स्पर्धेच्या सुपर 4मध्ये येण्याचं कार्य केलंय. अगदी बेलकडी आणि तांबडमाल अगदी म्हणजे कामण विभागातील दोन्ही संघ आपण पाहिले या स्पर्धेमध्ये सुपर 4 म्हणजे ट्रॉफीसाठी दावेदार आहेत. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ आणखीन एक पुढे येताना पाहायला मिळेल. आणि उद्याचा दिवस असेल जो एक फायनल डे शेवटचा दिवस अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये देखील कोणता संघ येईल. उद्याचा दिवस आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण लक्षवेधी कामगिरी राहणार प्रत्येक संघाची. परंतु दुसऱ्या मॅचची लक्षवेधी कामगिरी देखील महत्त्वाची राहणार आहे. पुन्हा एकदा शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार टीमचे कॅप्टन अँड ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमचे कॅप्टन तुम्हाला ही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. वही आपण 56 धावा टार्गेट आहे ते पूर्ण करायचे आहेत. परंतु 56 धावा असं वाटलंही नव्हतं की 56चा पाठलाग करावा लागू शकतोय. कारण की सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये धीमे झाले होते. परंतु योग्य वेळेला आपण पाहिलं तर खेळण्याचा अंदाज बदलला. दीपकची पारी दमदार कृष्णाची साथ मिळाली आणि पाहता पाहता अगदी डोळ्यांच्या समोर टोटल राहिलं 55चं आणि 56 करायचे आहेत. आता या 56 धावा चेस करण्यासाठी मात्र थोडासा फेरबदल केला जातो. कॉमेंट्री बॉक्सवर जोडले जातील आमचे साथी समाजक मित्र या पहिल्या मॅचमध्ये या 3ऱ्या दिवसामध्ये. विजयजी भोये. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सूर्यकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमो. आज वार शनिवार हनुमंत रायांचा दिवस. आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग 3रा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा आपण पाहिली तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय गावद्वी स्फोट शिलोदर संघानं या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. विजय शेठ पाटील चषक 2025चा हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिवसाई स्पोर्ट फिल्हार पळसाचा पाडा अँड ब्लेसिंग स्टार उंबरपाडा अशी पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या चालू असलेल्या मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग प्रल्हादनं पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आलाय हा चौकार. प्रल्हाद गिरंदोळे अँड अजय पागी
ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज मंगेश मोर. टॉस या ठिकाणी केला जातो. आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकळे यांच्या शुभ हस्ते छप्पाचा कॉल आलेला आहे उंबरपाडा टीम कडनं आणि छप्पाच आला. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौकार पेश केलाय प्रल्हाद एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि पॉवर रुपयाचं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेशच्या खात्यातील हा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडूची फेकी थोडी आपण पाहिली तर मग लेझी आले. ओहो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी जवळून ह्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. त्याचं कारण आपण पाहिलं तर मग फिल्डिंग मध्ये थोडासा ओव्हरथ्रो झाला गेला आणि ह्या 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. छप्पन्न धावा पूर्ण करायचेत. षटकातील पुढचा बॉल. हो हो यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि बॅटचं अँगल आपण पाहिलं तर मग थोडंसं वरून फिरलं गेलं. तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ओहो हो फाईन लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर मग झेलची संधी निर्माण केली होती मंगेश मोरनं परंतु शॉट फाईन लेगला मात्र झेल सुटला गेला. प्रल्हादला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं गेलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिलं तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस दिशा चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउट साठी तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांनी चेक केलं जाईल काय घडले काय बिघडले कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा झाला हे देखील निश्चितच चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे आउट आहे. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट मात्र ठिकाणी आपण पाहिले तर मग डाऊन झाली आहे. आई भवानी वंगणपाडा टीमची. प्रल्हाद जो चांगलं बॅटिंग करत होता पहिल्या बॉलवरती निश्चित आपण पाहिलं तर मग चौकार त्याने पेश केला होता पण तो त्याच्यानंतर गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने त्यांचे पुढचे बॉल मात्र क्रीजवरती अप्रतिम हाताळले गेले. भगवान भड येतोय न्यू बॅटर मैदानी शात मध्ये. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 7 धावा. मंगेश मोरचा पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस चेंडूला स्विंग केलाय चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो हा भगवान भडच्या बॅट मधनं चौकार. आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली गेली आहे ती म्हणजेच 11.
या कड्यावरती 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 56 धावांचा पाठलाग मात्र पूर्ण करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज मंगेश मोर या खेळाडूंनी. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर मग 15च्या सरासरीनं अजून सुद्धा 45 म्हणजेच 45 धावा अजून सुद्धा पूर्ण करायचे. नंबर 2चे षटक टाकण्याकरिता दीपक पिलाना ज्याने बॅटिंग खूप चांगली केली होती. आता मात्र बॉलिंग कशी राहील हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या तरी आपण पाहिलं तर मग थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय जय भवानी वंगणपाडा. परंतु अजून सुद्धा संधी आहे. कारण एका ओव्हरमध्ये 32 धावा होताना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्यात. ओव्हर पिच बॉल 20 सेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 12 या कड्यावरती. भगवान भड ऑन स्ट्राईक वरती एक चौकार त्याच्या बॅट मधनं जरूर आला. परंतु ह्यानंतर आक्रमण रूप धारण केलं जाईल का हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दीपक पिलानाचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या पलीकडं. 6 धावांकरता येतोय हा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये भगवान भड मात्र यावेळेस सिद्ध करतोय. आणि मोठ्या फटक्यांच्या निश्चित दरकार देखील आहे आणि त्यांची आवश्यकता देखील आहे. आणि काय चांगल्या मिनिट वरती येऊन ही बॅटिंग भगवानच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. जवळजवळ मी तर म्हणेन या ठिकाणी 2 बॉल मध्ये धावा खर्च केलेत. गोलंदाज दीपक पिलाना याने 7. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग मंगेश मोरन 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती प्रल्हादनं एक चौकार ठोकला होता. त्याच्यानंतर शेवटच्या बॉल वरती भगवानने एक चौकार ठोकला होता. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग षटकार देखील पेश केलाय. दीपक पिलानाच्या या बॉलिंग वरती टार्गेट केलं गेलंय. यावेळेस क्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडूला फुल करायचं होतं. परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन जे व्हायला हवं होतं ना ते झालं नाहीये. टाइम फटका पाहायला जरूर मिळाला होता. 2 धावा मात्र या ठिकाणी जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 20 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग झेल आणि फलंदाज भगवान भड या ठिकाणी झाला फेल. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला तर मग जय भवानी स्फूट वंगणपाडा टीमला हा दुसरा बसतोय. सुरुवातीला प्रल्हाद बाद झाले, त्याच्यानंतर आता मात्र भगवान देखील बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोशन गिरधोळे या खेळाडूवरती भरपूर आशा असतील. त्या म्हणजेच जय भवानी वंगणपाडा टीमच्या त्यांच्या पाठीराखांच्या. कारण रोशन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सध्या तरी आपण पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याचा दमदार खेळ सातत्याने आपण पाहिलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग सह्याद्री स्पोर्ट बाफाने या ठिकाणी एक मोठी स्पर्धा झाली होती सह्याद्री चषक. त्या चषकामध्ये देखील चांगली बॅटिंग राहिली होती ती म्हणजेच रोशन याची. आज पुन्हा एकदा त्याच बॅटिंगची गरज आहे. कागदोपत्री रेकॉर्ड पाहिला तर मग खूप स्ट्रॉंग आहे ह्या खेळाडूचा. परंतु सध्याच्या घडीला काय केलं जाईल, कशा पद्धतीने खेळ मात्र केला जाईल
हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. चौदा चेंडू 36 ची गरज. हॅप टॅकर बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षकाने केली आहे मिस्टेक. त्याच्या दस्तकाला मस्तक देऊन मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुळ झालाय. 6 धावांकरता षटकार आलाय आणि षटकारानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रोशन गिरंदोलेनं आपलं अकाउंट आहे ते ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये रोशनला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. रोशन गिरंदोले देखील झालेत आउट. धावसंख्या झाली ती 26. अजून सुद्धा जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 30 धावा. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सामना जो आहे तो बॅलन्सिंग आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. ऋषिकेश पवार न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती मंगेश. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला चेंडू वाईट टाकला गेलाय. आता मात्र 12 चेंडू 29 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऋषिकेश पवार याला आपली पॉवर दाखवावी लागेल. जबाबदारी घेऊन मात्र खेळ करावा लागेल. हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू मात्र निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता हा आलाय चौकार. 4 रन. अजय बागे आहेत ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर फ्रंट फुटला आले, जागा बनवली, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग चेंडूला पाठवले पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा या ठिकाणी आणखी सोडल्या जातील धाव फलकावरती. टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 35-35 आकड्यावरती. काय आपलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेस अजय पागेच्या माध्यमातून. आणि संघाला गरज असताना मात्र हिरो बनण्याची संधी मिळाली गेले अजयला आणि त्या संधीचा मात्र सोडे करत असताना चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. मंगेश मात्र या ठिकाणी टार्गेट केलंय 3ऱ्या ओव्हरमध्ये. ओहो हा चेंडू आपण पाहिला तर मग बीमर कदाचित बॅटरला बीमर करण्याचा इरादा होता मंगेशचा. हातातून हा चेंडू मात्र निसटला गेलाय. फ्री हिटचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग फ्री हिटचा बॉल होता आणि तो मिस केलाय अजयनं. कदाचित जो बिमर चेंडू हाताळला होता त्याच्यावरती जर धावा आल्या असत्या तर आणखी धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या. यावेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. दीपक होते त्या ठिकाणी आणि त्याच्याकडनं मिसफिल्ड झाली. झेल मात्र सुटला गेलाय.
एका धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचले गेले 37 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 19 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. हवेमध्ये हा शॉट मात्र खेळला गेलाय. ऋषिकेश परंतु झेल मात्र पकडला गेलाय मंगेशनं स्वतःच्या पालत्रमध्ये. अक्षरशः शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आपण पाहिली तर मग इगल या पक्षासारखी होती आणि हा झेल मात्र त्याने पकडला. खूप हार्ड कॅच होता परंतु काय जबरदस्त तो कॅच मात्र पकडला गेला. ऋषिकेश देखील यावेळेस बाद झालेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद इन झालेत. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 19 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. जयेश मॅच या ठिकाणी बनवू शकते. अजून सुद्धा संधी आहे कारण मिलिंद एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे कारण बॉलिंग देखील त्याने खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 मध्ये बनवायचे आहेत त्याला मात्र 19 धावा. हा चेंडू खूप निर्णायक आहे. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. कदाचित बॅट फिरवली असती तर 6 मिळाल्या असत्या. आत्ताच्या घडीला आपण पाहिलं ना तर मग डाव्या एसटीवरती जे चेंडू टाकले जातात ते सोडत नाहीयेत कुठलेही बॅटर. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बीट झाला आहे सुरुवातीला एसटी रक्षक. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग लॉंग लेग क्षेत्ररक्षक देखील बीट झाला आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांकरता. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील या 4 आणि टीमची टोटल आपण पाहिले तर मग झाली आहे 42 आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 6 बॉल आणि 14ची गरज. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दोन्ही टीम साठी जे तिसरं षटक आहे ते थोडस अवघड षटक राहील कारण तिसरं षटक आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये प्रल्हादनं टाकलं होतं अक्षरशः 32 धावा परंतु आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडू त्याने देखील टाकलेत परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मिलिंदने मंगेशने देखील 9 चेंडू टाकलेत परंतु धावा खर्च केलेत त्या म्हणजे 16. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 14 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करायची आहे, खूप उशीर झालाय. यानंतर होणारा मॅच असणार आहे शिवसाई स्पोर्ट पिल्लार पळसाचा पाडा आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. पळसाचा पाडा म्हटलं तर मग आमचे मित्र विकी हरवटे निश्चितच इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. टॉस बॉल होता यावेळेस आपण पाहिलं तर मग एक मेजवानी होती. फलंदाजाला अजय होता ऑन स्ट्राइक वरती परंतु त्याच्याकडनं तो बॉल मात्र मिस झालाय. श्याम पिलाना बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 5 चेंडू 13ची गरज. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर मग डाव्या एसटीच्या बाहेर टाकला गेलाय. सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर थोडस क्लोज येताना जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय समोरच्या दिशेनं. प्रल्हादच्या मिलिंदच्या बॅट मधनं आलाय हा दमदार वजनदार शानदार षटकार आणि या षटकारानं जी सामन्यामध्ये हवा भरली होती ना ती हवा मात्र थोडीशी काढली गेली मिलिंदच्या माध्यमातून. जवळजवळ या षटकारानं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पोचले गेले 50च्या आकड्यावरती
आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6ची गरज. 4 चेंडू 6 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जय भवानी वंगणपाडा टीम थोडीशी मात्र खुश दिसते. अगोदर आपण पाहिलं तर मग सर्वांचे चेहरे मात्र थोडेसे उतरले होते, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग थोडीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आले या षटकारानं. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर मग एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. कदाचित तिसरी पूर्ण होईल का, आणि यस तिसरी देखील पूर्ण झाली आहे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग चौथी धाव देखील कंप्लीट होतीये. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याचा फायदा मात्र जरूर झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चार धावा मात्र पलून पूर्ण केलेत. आता मात्र 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3. श्री साई गणेश चिंचपाडा टीम आपण या ठिकाणी पाहिले तर मग मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना दिसते. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता होती, परंतु यावेळेस 2 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट प्रेशर मध्ये दिसतोय गोलंदाज मिस्टर श्याम. दोन चेंडू आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय फलंदाज मिलिंदचा देखील खेळ. आता मात्र 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. डू ऑर डाय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण आज या पहिल्या मॅच मध्ये देखील निर्माण झाला. सध्या तरी धकधक धकधक आणि धकधक. कोण जिंकणार हा मॅच? कभी खुशी कभी गम वाला मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. दोन्ही टीम आपण पाहिलं तर मग हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही टीम कडनं चांगला संघर्ष जरूर आपल्याला या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला आहे. अखेरीस आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ह्या मॅचचा निकाल अगदी शेवटच्या बॉल वरती येऊन ठेपला गेलाय. आता मात्र 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग रोहित वाघ. या वेळेस आपण पाहिलं तर मग झेलची दरकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कॅच पकडला गेलाय. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग श्री साई गणेश चिंचपाडा संघ मात्र विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन रवी थालकर फॉर्म टीम आपण पाहिली तर मग श्री साई गणेश चिंचपाडा. काय जबरदस्त मात्र मॅच या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अक्षरशः मॅच फसला होता. 3 मध्ये 2 धावांची गरज असताना मात्र मिलिंदची विकेट दाबून झाली. न्यू बॅटर रोहित आले. रोहितनं देखील शॉट हवेमध्ये थोडासा खेळला गेला आणि ज्या ठिकाणी फील्ड सजवली होती त्या ठिकाणी मात्र हा शॉट खेळला गेला. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा अँड हायलक टीम जय भवानी वंगणपाडा.